श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रावण महिना सुरू झाला की प्रत्येक शिवभक्ताच्या मनामध्ये एक वेगळीच भक्ती जागृत होते. मंदिरामध्ये जाणं, शिवलिंगावर जल अर्पण करणं, बेलपत्र वाहणं, महामृत्युंजय मंत्राचा जप करणं आणि भगवान महादेवांची मनोभावे पूजा करणं, हे सगळं करण्याची इच्छा प्रत्येक भक्ताच्या मनात असते. पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? महादेवाची पूजा करण्यासाठी नेहमी मोठं मंदिर, मोठा खर्च किंवा खूप मोठी तयारी आवश्यक नसते. तुमच्या घरात श्रद्धा असेल, मनामध्ये भक्ती असेल आणि महादेवांचं नाव असेल तर तुम्ही घरच्या घरी देखील साध्या पद्धतीने रुद्राभिषेक करू शकता. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत जाणून घेणार आहोत की घरच्या घरी रुद्राभिषेक नेमका कसा करायचा, रुद्राभिषेकासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, शिवलिंगावर अभिषेक करताना कोणते मंत्र म्हणायचे, काय अर्पण करावं आणि काय अर्पण करणं टाळावं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रुद्राभिषेक करताना कोणत्या चुका अजिबात करू नयेत. कारण अनेक वेळा आपली भावना आणि श्रद्धा अगदी खरी असते, पण पूजेची योग्य पद्धत माहीत नसल्यामुळे आपल्याकडून नकळत काही गोष्टी चुकीच्या होऊ शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे आपण एक अशी साधी आणि घरच्या घरी करता येणारी पद्धत सांगणार आहे जी तुम्ही तुमच्या सोयीनुसार श्रावण महिन्यात करू शकता. श्रावण महिना आणि भगवान शिव यांचं नातं अत्यंत पवित्र मानलं जातं. या महिन्यात महादेवांची पूजा, अभिषेक, नामस्मरण आणि उपासना करण्याला भक्ती परंपरेत विशेष महत्त्व दिलं आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, महादेवाला दिखावा नको, महादेवाला मनापासून केलेली भक्ती प्रिय आहे. तुमच्याकडे मोठी पूजा सामग्री नसेल तरी चिंता करू नका. एक तांब स्वच्छ पाणी, काही बेलपत्र आणि मनापासून घेतलेलं ओम नमः शिवाय हे नामस्मरण देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण पूजा कितीही मोठी केली तरी त्यापेक्षा किती श्रद्धेने केली ही भावना महत्त्वाची असते. तर चला मग रुद्राभिषेक कसा करायचा याबद्दलची माहिती जाणून घेऊया. बघा, तुमच्या घरात एक स्वच्छ तामण असेल तर ते घ्या, किंवा मोठी पितळेची एक ताट असतं ते ताट जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर ते ताट घेऊ शकता. जरा मोठंसं घ्या, कारण आपण अभिषेक करणार आहोत आणि हा अभिषेक करताना जर पाणी जास्त साचलं गेलं तर आपल्याला ते बदलावं लागेल. याकरता तुम्हाला ते ताट मोठं घ्यायचं आहे. तुमच्याकडे शिवलिंग असेल, छोटं असू द्या मोठं असू द्या, तुमच्याकडे जे शिवलिंग असेल ते तुम्हाला शिवलिंग घ्यायचं आहे. एक ताम्हण घ्यायचं आहे, खाली पाट ठेवा, त्याच्यावर ताम्हण ठेवा आणि त्या ताम्हणामध्ये तुम्हाला हे शिवलिंग ठेवायचं आहे. तुम्हाला जर अशी गळती कुठे मिळाली तर ही गळती नक्कीच घेऊन या. बघा, जेव्हा आपण सेवा करणार आहोत हा अभिषेक करताना, तर ह्या सेवा करताना जर आपण एका हाताने त्यावर पाणी टाकत असू आणि जर दुसऱ्याकडे आपण जर वाचत असू तर पहा ते पाणी बाजूला जाणार आहे. त्यामुळं तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला ही गळती आणायची आहे. ह्या गळतीमुळे हे पाणी बरोबर त्या शिवलिंगावर पडणार आहे आणि आपल्याला जी सेवा करायची आहे ही सेवा आपल्याकडून ही मनापासून सेवा होणार आहे. बघा, हे शिवलिंग आहे ते तुम्हाला उत्तर दिशेला त्याचं तोंड करून ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हा अभिषेक सुरू करायचा आहे. तुम्हाला सगळ्यात अगोदर या शिवलिंगाला भस्म लावून घ्यायचं आहे. तुम्हाला पुढे दिसणारच आहे की मी भस्म कसं लावलं आहे. आणि हे भस्म लावल्यानंतर तुम्हाला हे शिवलिंगावर तुम्हाला हे पाणी अर्पण करायचं आहे. बघा, तुम्हाला 3 बोटांनी तुम्हाला हा भस्म लावायचा आहे. हा भस्म महादेवांना अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही या शिवलिंगावर नक्कीच हा भस्म लावा. त्यानंतर बघा, तुम्ही तांब्याने त्या लोट्यामध्ये तुम्हाला पाणी टाकायचं आहे. बघा, जर तुम्ही अशी या गळतीनुसार जर हा रुद्राभिषेक केला आणि त्याच्या ज्या काही मी तुम्हाला आता सेवा सांगणार आहेत त्या सेवा जर तुम्ही केल्या तर तुम्हाला महादेव नक्कीच प्रसन्न होणार आहेत आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा महादेव नक्कीच पूर्ण करणार आहेत. म्हणून तुम्हाला हा रुद्राभिषेक श्रावण महिन्यामध्ये करायचा आहे. तुम्हाला माहितीच आहे, श्रावण महिना अत्यंत पवित्र महिना मानला जातो आणि ह्या महिन्यामध्ये जितकी सेवा तुमच्याकडून होईल तितक्या सेवेचं फळ तुम्हाला मिळणार आहे. पहा, तुम्हाला असा लोटा ठेवायचा आहे आणि या लोट्यामध्ये तुम्हाला पाणी भरून ठेवायचं आहे. पहा, हे पाणी बरोबर त्या शिवलिंगावर पडत आहे आणि असंच पाणी पडत असताना तुम्हाला मंत्र म्हणायचे आहेत. आता तुम्हाला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत त्या सेवा मी तुम्हाला सांगणार आहे.
तुमच्याकडे जर नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला या सगळ्या सेवा मिळून जाणार आहेत. पहिलं तर तुम्हाला शिवमहिमन स्रोत हे तुम्हाला 1 वेळा वाचायचं आहे. त्यानंतर तुम्हाला गणपती अथर्व शिष्यम 1 वेळा वाचायचा आहे. त्यानंतर तुम्हाला श्रीराम रक्षा स्रोत 1 ते 9 श्लोक 1 वेळा तुम्हाला वाचायचा आहे. त्यानंतर श्री रुद्र अध्याय चमक नमक सहित पूर्ण वाचन तुम्हाला 1 वेळा करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला शिवकवच 1 वेळा वाचायचं आहे. त्यानंतर शिवगायत्री मंत्र 11 वेळा, महामृत्युंजय मंत्र 11 वेळा, अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा, कालभैरव स्रोत 1 वेळा, शिव अष्टोत्तर नामावली 1 वेळा. अशी तुम्हाला ही सेवा अभिषेक सुरू असताना तुम्हाला ही सगळी सारी सेवा करून घ्यायची आहे. तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर जवळपास जा, तुमच्या जवळपास केंद्र असेल तर त्या केंद्रामध्ये जा, तुम्हाला हे पुस्तक मिळून जाईल. हे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये या साऱ्या सेवा दिलेल्या आहेत. या साऱ्या सेवा तुम्हाला हा रुद्राभिषेक जेव्हा चालू असेल तेव्हा तुम्हाला या साऱ्या सेवा बोलायच्या आहेत. आता त्यानंतर जेव्हा तुम्ही बेलपत्र वाहणार आहात तेव्हा तुम्हाला कोणती सेवा करायची आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण तुम्हाला बेलपत्रसुद्धा हा अभिषेक झाल्यानंतर म्हणजे जोपर्यंत तुमच्या या सेवा चालू आहेत तोपर्यंत तुमचा हा अभिषेक कंटिन्यू तुमचा हा अभिषेक चालूच असला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला बेलपत्राची सेवा करायची आहे. आता आपला अभिषेक करून झाला. आता त्याच्यानंतर काय करायचं आहे, तुम्ही जे पाणी आहे, जे आपण अभिषेक केलेलं पाणी आहे ते तुम्ही एका बॉटलमध्ये भरून ठेवा आणि ते तीर्थ तुम्ही तुमच्या घरातील जी सदस्य असतील, तुम्ही सगळ्यांनी तीर्थ म्हणून ते रोज प्या. एका आठवड्याभरात हे पाणी पूर्ण संपून जाणार आहे आणि पुन्हा तुम्ही सोमवारी असाच रुद्राभिषेक करून ते परत पाणी तुम्ही ते 8 दिवस तीर्थ म्हणून अर्पण करू शकता. त्यानंतर तुम्हाला तामन पूर्ण स्वच्छ कोरडं करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हे शिवलिंग ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही थोडीशी फुले त्याच्या बाजूने ठेवा. शंकरांना म्हणजे महादेवाला पांढरं फूल खूप प्रिय आहे, त्यामुळे पांढरी फुलं अर्पण करा. त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला भस्म लावायचा आहे. हा भस्म महादेवांना खूप प्रिय आहे, त्यामुळे हा भस्म तुम्ही नक्कीच लावा. हा भस्म लावल्यानंतर तुम्हाला बघा काय करायचं आहे, आता बेलपत्र घ्यायचं आहे. आता या बेलपत्राने तुम्हाला सेवा करायची आहे. बघा 108 वेळा आपल्याला बेलपत्र व्हायचं आहे. आता 108 वेळा तुम्हाला बेलपत्र व्हायचं आहे. आता हे जे बेलपत्र आहे त्याचा तुम्हाला मागचा देठ तो थोडा तुम्हाला काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे बेलपत्र व्हायचं आहे. आता 108 बेलपत्र तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर तुम्ही एका बेलपत्राने सुद्धा ही सेवा करू शकता. आता ही सेवा करताना कसं करायचं आणि कसं बोलायचं आणि हे बेलपत्र तुम्हाला कसं अर्पण करायचं हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. ओम शिवाय नमः, ओम शंभवे नमः, ओम शशिशेखराय नमः, ओम महेश्वराय नमः, ओम वामदेवाय नमः, ओम शूलपानाय नमः असं बोलून तुम्हाला हे 108 वेळा बेलपत्र व्हायचे आहेत आणि 108 वेळा महादेवांची नावं घ्यायची आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला शिवशंकर ध्यान हे 11 वेळा बोलायचं आहे. या साऱ्या आपल्या सेवा झाल्यानंतर शिवशंकर ध्यान आहे हे तुम्हाला 11 वेळा बोलायचं आहे. असा तुम्हाला रुद्राभिषेक दर सोमवारी श्रावण महिन्यात करायचा आहे. आता जर तुम्ही काही जर संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर तुम्हाला 40 दिवस ही सेवा करता येऊ शकते. श्रावण महिना सुरू झाल्यापासून म्हणजे त्या सोमवारपासून पुढे 40 दिवस तुम्ही ही सेवा सुरू करू शकता. जर त्यामध्ये तुम्हाला मासिक धर्म आला तर 4 दिवस ही तुम्ही सेवा स्किप करू शकता आणि त्याच्यात पुढे तुम्ही ही सेवा चालू ठेवू शकता जर तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर. आणि जर तुम्हाला फक्त श्रावण महिन्यात सोमवारी रुद्राभिषेक करायचा असेल तर या पद्धतीने तुम्ही हा रुद्राभिषेक करा. बघा तुम्हाला हा रुद्राभिषेक संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करायचा आहे. म्हणजे 4 वाजल्यापासून ते 6:30 वाजेपर्यंत या दरम्यान तुम्ही कधीही हा रुद्राभिषेक केला तरी चालेल. सकाळी न करता तुम्ही जर हा प्रदोष काळात रुद्राभिषेक केला तर त्याचं फळ तुम्हाला अनंत पटीने मिळू शकतं.
म्हणून सगळ्यांनी आणि खास करून महिलांनी या श्रावण महिन्यात नक्कीच हा अभिषेक तुम्ही नक्की करा. तुम्हाला याचं फळ अनंतपटीने मिळणार आहे. तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा महादेव नक्कीच पूर्ण करणार आहेत. म्हणून तुम्ही हा रुद्राभिषेक नक्की करा. तर तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली मला नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.